नमस्कार मित्रांनो, आज 15 मे. आज आपण बघतो आहे की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा. म्हणजे आपल्याला समजेल की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर आपण समोर बघतोय की सुरत, अहमदाबाद आणि इंदोर, भोपाळ, जळगाव, नाशिक, मुंबई, नांदेड, वाघाला, अकोला, नागपूर, चंद्रपूर, रामगुडम, सोलापूर, हैदराबाद. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की ढगाळ वातावरण किती टक्के आहे. तर इंदोरला आहे 15%, भोपाळ आहे 28%, नागपूरला 5%, अकोल्याला आहे जे 41% हे ढगाळ वातावरण असणार आहे. तर जळगावला 42%, तर औरंगाबादला सर्वात जास्त म्हणजे 71%. तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या ठिकाणी आपण बघतोय तर औरंगाबादच्या काही ठिकाणी म्हणजे लोणार झालं, औरंगाबाद झालं, त्या मूळ ठिकाणी म्हणजे त्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे पैठण झालं, बीड, जामखेड, काही अहमदनगरचा काही पट्टा, श्रीरामपूरचा, वैजापूरचा काही पट्टा, जालन्याचा काही किनारपट्टी, त्या ठिकाणी आपल्याला पाऊस जोरदार पडताना आढळणार आहे, दिसणार आहे. त्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच सिल्लोड, चिखली या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच लोणार, वाशिम या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. आपण नंतर 11 नंतर त्या थोडासा बदल तर होणार आहे थोडासा, की नाशिक, इगतपुरी, श्रीरामपूर या ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण जास्त वाढणार आहे आणि तिथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. तसंच मालेगाव झालं, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे. पण त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही. आपण अजून तर खाली आलं तर बीड या साईडला, बीड, माजलगाव, जामखेड, अहमदनगर, दौंड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे आणि त्या ठिकाणी 12च्या अगोदर तर तिथं कोणताही पाऊस पडणार नाही किंवा जोरदार पाऊस होणार नाही. थोडासा मध्यम स्वरूपाचा, कमी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, पण तो एवढाही त्याच्यात जोर नसेल. तर आपण बघूया पुढे की 2 नंतर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. तर तो बदल असा आहे की ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण नाशिकचं 10, 12, 28% होतं ते ढगाळ वातावरण 72%वर गेलं आहे आणि मालेगावलासुद्धा 61% झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी औरंगाबादला 20 का 10 ते टक्के होतं बादल, ढगाळ वातावरण, तर ते 4%वर आलेलं आहे. तर बघूया वलसाड, पालघर, मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि नाशिकला नाशिक झालं, मालेगाव झालं, नंदुरबार झालं, तसेच पुणे, दापोली, सातारा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. आणि इकडं आपण खाली जर बघितलं दापोली, रत्नागिरी, सांगली, सातारा हा कोकण पट्टा आहे. त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होईल. गोकाक, हुबळ्ळी, पणजी, येसी, तसेच कुंदनपुरा, चिकलमगुरू, मंगळुरू, तसेच कन्नूर, कोझिकोड, मैसूर म्हणजे हा जो पूर्ण पट्टा आहे, तुम्हाला दिसतंय की हा जो पूर्ण पट्टा आहे, हा जो पूर्ण पट्टा आहे की तो पूर्ण हा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय, तो तिथं पाऊस 100% तरी पडणार आहे आणि वातावरण ते आपल्याला तसं दाखवत आहे. पण त्याच्यापुढं आपण जर बघितलं तर सांगली, गोकाक, विजयपूर, सोलापूर, गुलबर्गी आणि सातारा, अकलूज, सोलापूर, तर या ठिकाणी कोणता थोडासा मध्यम कमी स्वरूपाचा पाऊस पडेल, पण जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाही. पण वातावरण तिथं ढगाळ असणार आहे. सोलापूरला 33, अकलूज 37, विजयनगर, विजयपूर 78% ढगाळ वातावरण असणार आहे आणि तिथं सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण जर थोडंसं ह्या पुढच्या भागात जर बघितलं तर लातूर, बीड, बिदर या भागामध्ये 4 नंतर थोडासा बदल आपल्याला बघायला भेटतोय की लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असणार आहे आणि मालेगाव, नाशिक, जळगाव, खंडवा, वेटूर, नागपूर, रोंदी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण असंच 8-9 वाजेपर्यंत असणार आहे संध्याकाळी आणि 10 नंतर थोडंसं वातावरणामध्ये बदल होऊन नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, वलसाड, सुरत, वेटूल, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, कापसी, गोंदिया या ठिकाणी एकदम वातावरण पावसाचं कमी होणार आहे, पण वातावरण ढगाळ हे असणारच आहे. तसेच पुसद झालं,
अलिदाबाद, नांदेड, अकोला या ठिकाणी त्या रात्री 10च्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे, सिद्दीपेठ वगैरे. तर आपण या पूर्ण दिवसभराची माहिती आपल्याला भेटली आहे. तर नवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओला बघण्यासाठी कमेंट करा, लाईक करा, सपोर्ट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.